अरे कुठे चालली आमची माणुसकी, कुठे चालली आमची मानसिकता? अरे 4 वर्षाच्या पोरीवर अन्याय होतोय, बलात्कार होतोय, तिला मारून टाकण्यात येतंय. अरे पोरगी 4 वर्षाची असली तरी तिच्यावर अन्याय होतोय, पोरगी 25 वर्षाची असली तरी तिच्यावर अन्याय होतोय, आणि तीच पोरगी 75 वर्षाची असली तरी तिच्यावर अन्याय होतोय. ती पोरगी फ्रॉक मध्ये असली तरी अन्याय होतोय, ती पोरगी साडीमध्ये असली तरी अन्याय होतोय, आणि तीच पोरगी अरे त्या ठिकाणी लुगड्यामध्ये असली तरी अन्याय होतोय. अरे ती पोरगी महार, मांग, सुतार, चमार, लोहार, कुमार, मराठा, धनगर, बंजारा कोणत्याही जातीची असली तरी तिच्यावर अन्याय होतोय. दादा, दोष तिच्या जातीचा नाही आहे, दोष तिच्या धर्माचा नाही आहे, दोष तिच्या वयाचा नाही आहे, दोष या हरामखोर जनतेतल्या काही मानसिकतेच्या, वाईट मानसिकतेच्या भिकारचोट नजरांचा आहे. अरे त्या नजरा बदला, देश बदलायला वेळ लागणार नाही. अरे अरे काय वाटलं असेल तिला? अरे तिच्यावर अन्याय केला, 4 वर्षाच्या लेकराला साहेब काय कळतो? अरे कॅडबरी सुद्धा फोडून खाता येत नाही त्या वयामध्ये तिच्यावर अन्याय झालाय, तिच्या तोंडावर बदकन दगड टाकलाय, तिला मारून टाकण्यात आलंय. काय वाटलं असेल तिच्या अंतकरणाला? काय वाटलं असेल तिच्या आईला, ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात पाळलंय? काय वाटलं असेल तिच्या बापाला, ज्या बापानं तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलंय? मायबाप, जनतेला आणि सरकारला माझी विनंती आहे, साहेब आम्हाला आता काही नको, आम्हाला कोणत्या योजना नको, परंतु आमच्या छत्रपतींचं शासनानं आमच्या आईकडं आणि बहिणीकडं वाकड्या नजरानं पाहणाऱ्याच्या नजरा काय सरछेद करून टाका, म्हणजे ही लोक लायकीत राहतील. मायबाप